आज मात्र सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टीने केली. रोज करावं असं म्हणत होते, पण व्हिडिओ काय करूशी वाटत नव्हते आणि मनाला कुठंतरी एक हेच होतं, आपणच दुःख करत बसलं तर आपल्या घरातल्या मंडळींचं कसं होणार, ह्यांचं मिस्टरांचं मुलांचं कसं होणार. त्यामुळे सगळं जे आहे ते बाजूला सारून मीच सकारात्मक गोष्टीने सुरुवात केली. आणि गृहिणीपासूनच कुठलीही गोष्ट असते बघा सुरुवात करायची. नेहमी आपण माणसं आहेत ना, त्यांचं दुःख पोटामध्ये लपवतात, पण गृहिणी ह्या बोलून दाखवत असतात किंवा एक तिचं मनच वेगळं असतं. सकारात्मक गृहिणी म्हणजे केवळ घर सांभाळणारी स्त्री नसून ती कुटुंबाचा आनंद आणि आरोग्याचा पाया असते. स्वतःच्या विचारात सकारात्मकता ठेवून ती प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधत असते. कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देते आणि घरात प्रसन्न छान असं वातावरण ठेवते. घरातील सदस्यांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम ती करत असते. घरातील आर्थिक नियोजन, स्वयंपाक करणे, मुलांचे संगोपन करणे, केवळ कुटुंबावर लक्ष केंद्रित न करता ती स्वतःच्या आवडीनिवडी आणि आरोग्यासाठीही वेळ काढते. तर अशी ही गृहिणी असते. तर चला, हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप सकाळीच लवकर अशी दिवसाची छान सुरुवात झाली. पहाटे उठले आणि ठरवलंच होतं आजपासून व्यायाम करायचा, योगा जे आहे ते करायचं. कारण मागच्या महिन्यामध्ये एवढा ताण झाला आणि सासूबाई वारल्यापासून कामाचा पण खूप लोड पडला. कारण घरामध्ये सगळी मंडळी होती आणि प्रत्येकजण काम करतच होतं. पण कसं आहे, नेहमीच्या रुटीनला आणि असं खूप लोक असण्याला फरक असतो. त्यामुळे कामाचा ताण पण खूप पडला आणि मणक्याचा ताण पण माझा खूप वाढलेला आहे. चला म्हटलं, आज खूप दिवस झाले योगा वगैरे करून दिवसाची छान अशी सकारात्मक सुरुवात केली. रोजचं तेच चाललं होतं. चला म्हटलं, आज करूया छान अशी दिवसाची सुरुवात. इकडे सकाळी छान तुळशीला पाणी घालायला आले. खूप तुळससुद्धा बघा माझी बिचारी कितकी सुकून गेली होती. तरी आम्हाला त्या काकाने सांगितलं होतं, घरातल्या मुलांना अजिबात सुतक नसतं, त्यामुळे रोज तुम्ही तुळशीची पूजा नाही करणं झालं तरी रोज पाणी तरी घालत जावा. त्यामुळे रोज तुळशीला 10 दिवस समर्थ पाणी घालत होता. कधी समर्थाची आत्या घालत होती. पण देवाची देवपूजा मात्र आम्ही 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर 11व्या दिवशी सगळं साफसफाई स्वच्छता करूनच देवाची पूजा केली होती. जसं ब्राह्मण काकाने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं केलेलं होतं. त्यानंतर देवांना छान असा अभिषेक घालून घेतला आणि मग देवपूजा करायला सुरुवात केली. परडीसुद्धा सारून वगैरे घेतली. तर असं काहीच. तर आज गुरुवार होता. चला म्हटलं, आजपासून व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामींची पूजा करायला घेतली. आज हे लवकर गेले होते, त्यामुळे आज त्यांना स्वामींची पूजा करणं झाले नाही. नाहीतर रोज तेच करत असतात. देवपूजा फक्त माझ्याकडे असते. आणि इकडे छान असे स्वामींना जलाभिषेक करून घेतला, पाण्याने आंघोळ घालून घेतली. त्यानंतर स्वामींना छान असा गंध लावून स्वामींची आरती करून घेतली. आता आरती मी खालीच करून घेतली होती. सिंहासनावर बसून नाही आरती केली, खालीच करून घेतली. आणि त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये आपली धुरी फिरून घेतली. घरामध्ये धुरी फिरवली की घरामधलं वातावरण शांत आणि सकारात्मक होतं नेहमीच. आता सासूबाई गेल्यापासून थोडंसं हे झालं होतं, पण ज्यावेळेस सासूबाईंचा 12वा झाला, 12वा झाल्यानंतर 13व्या दिवशी आम्ही घरामध्ये होम वगैरे करून एक वेगळ्या प्रकारची पूजा करून घेतली, जेणेकरून घरातलं वातावरण छान आणि सकारात्मक होईल. खूप छान विद्वान असे ब्राह्मण बोलवले होते. त्या ब्राह्मणाने विधिवत सगळी पूजा करून घेतली घरामध्ये. आणि सगळं असं घरामधल्या सगळ्या पाठीमागच्या माणसांना पण सुख समाधान लाभावं किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी राहू नये यासाठी आम्ही खूप मोठा होम केला. आणि नाही म्हटलं तर 2.5-3 तास ती पूजा चालू होती होमाची. 13 दिवसच्या वेळेस ती पूजा झाली, म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर. तर त्यामुळे घरातलं वातावरण त्यांनी सांगितलं होतं, घरामध्ये वातावरण छान राहील, प्रसन्न राहील इथून पुढे. त्यामुळे जी घरामधली निगेटिव्हिटी जे काय असतं ना, तर कसं असतं, खूप दिवस झालं आजारी एखादा व्यक्ती पडून जर वारला घरामध्ये, तर घरामध्ये थोडीशी नकारात्मकता असल्यासारखं आपल्याला वाटत असतं घरातल्या राहणाऱ्या लोकांना. त्यामुळे ही पूजा ठेवली होती आणि पूजा व्यवस्थित विधिवत केली आणि खूप मोठा होमसुद्धा केलेला होता. एक त्यांना थोडीशी शांती निघली होती, ती शांतीसुद्धा करून घेतली. आणि त्यामुळे घरामधलं वातावरण पुन्हा फ्रेश झालं होतं. करमत तर कोणालाच नाही, पण वातावरण छान झालं होतं. तर असं इकडे छान अशी मस्त बागेतली आपल्या भरपूर बागेला फुलं, इतकी फुलं आलेत ना बागेत, भरपूर अशी फुलं ताट भरून आणली. आणि बागेतली फुलं तोडायचा आनंद काही वेगळाच असतो. आपण लावलेल्या झाडांना भरपूर अशी फुलं. आणखीन पाऊस तर काय आमच्याकडे झालेला नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली, पण आमच्याकडे आणखीन पावसाने काय आगमन केलेलं नाही. तर जी काही फुलं होती, पण फुलाला मात्र बहर लागलेला आहे. तर जी काही फुलं होती ना, तर ती छान अशी तोडून आणली बागेतली आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली.
आज देवपूजा आज सकाळपासूनच गोगलची धुरी खूप वेळा त्याचा हे केला होता, म्हणजे गोगळ टाकून धूर केला होता. पहिले गॅसची पूजा करताना, त्यानंतर घरामध्ये एकदा फिरवली स्वामींची पूजा करताना, आणि आता देवपूजा करताना. तर असं काहीसं सकाळी सगळं आटपून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर आज रांगोळी तर खूपच छान काढली होती, बघू शकताय तुम्ही. मस्त अशी रांगोळी काढून छान अशी देवपूजा करून घेतली. अशी काहीशी आज आपली देवपूजा झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. ह्याचा मिनी ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि जास्वंदाची फुलं भरपूर अशी, आता पांढरी जास्वंद तर भरपूरच आहे, पण लाल जास्वंदसुद्धा आता भरपूर अशी उमलायला सुरुवात झालेली आहे. देवपूजा केल्यानंतर घरातलं वातावरण किती शांत होतं बघा, आणि खूप छान वाटतं. तर असं काहीसं पूजा केल्यानंतर देवघरातलं वातावरण आणि देवघराचं लूक असं दिसतोय बघा. खूप दिवस झालं असं मिस करत होते, असं गजबजलेलं देवपूजा तर माझी चालूच होती त्यानंतरसुद्धा. त्यानंतर त्या दिवशी जे आपल्या घरामध्ये होम वगैरे केला होता, त्यानंतर ते सगळं जे त्यांनी शिंपडायला दिलं होतं ते पाणी घरामध्ये, तर ते TV वरती वगैरे सगळ्या वस्तूंवरती पडलं होतं. तर त्या दिवशीपासून ते पुसून घेईल म्हटलं, काही घेणं झालं नव्हतं. तर सगळे टिपवाय वगैरे घराची सगळी स्वच्छता तर फेडलं त्यावेळेसच केली होती. घरातला प्रत्येक कानाकोपरा सगळा स्वच्छ करून, मोठे कपडे बारके कपडे सगळं टोटली रोजच्या वापरण्यातलं किंवा ठेवणीतलं सुद्धा सगळं धुवून काढलं होतं. कारण जरी वर्षभर आपल्याला सुतक असलं तरी पण हे 10 दिवसाचं सुतक फेडणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातनं आपल्याकडं परडे आहे, आणि आपलं देवाचे सगळे म्हणजे साक्षात आपल्या तुळजाभवानी आईसाहेब, येडेश्वरी आईसाहेबसुद्धा आपल्या देवघरामध्ये विराजमान आहेत. माझ्या हातावरती देवीचं ताट आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी सोवळ्यात करायच्या होत्या, त्यामुळे सगळं व्यवस्थित करून घेतलं. पूजापाठ वगैरे सगळं त्या दिवशीच करून घेतलं होतं. घराचे सगळे कानेकोपरे सगळं साफसफाई स्वच्छता ही 2-4 दिवसाला करावीच लागते. खिडक्या म्हणा, टिपवाय म्हणा, TV म्हणा, हे सगळं क्लिनिंग जे आहे ना, ते 2-3 दिवसाला जर आपण हात मारलं तर व्यवस्थित राहतात. किती जरी घर स्वच्छ असलं तर धूळ मात्र बाहेरची खूपच येते. त्यामुळे हे सगळे आपलं फडकं मारायचं काम चालू असतं. आता स्वयंपाक वगैरे सगळा माझा झाला होता. म्हटलं चला आज खिडक्या दरवाजे हे थोडेसे क्लीन करूया, कारण काय होतं घरामध्ये भरपूर लोक होती. इकडं तिकडं तेलाची म्हणा, कशाची म्हणा हात लागतातच किती जरी स्वच्छता केली तर. दरवाजा इतका तेलकट झाला होता, काय कुणास ठाऊक. प्रत्येकाने जेवायला वाढताना म्हणा किंवा काय इकडून तिकडून येणं, दरवाजाला हात लावणं, त्यामुळे दरवाजासुद्धा खूप घाण होता. तर दरवाजा छान असा पुसून घेतला. आता तुम्ही म्हणाल हा दरवाजा मी कशानं पुसून घेते किंवा घरातलं फर्निचर वगैरे कशानं पुसून घेत असते, TV वगैरे. खरं तर मी TV आणि टिपवाय आणि ज्या दरवाजाच्या काचा आहेत ना, ह्या दरवाजाला आमच्या काचा आहेत, तर ह्या सगळ्या आहेत ना मी कोलिननं पुसून घेत असते. पण आता सध्या ते संपलं होतं, त्यामुळे मी एका बकेटमध्ये थोडीशी वॉशिंग पावडर टाकली, कापड घेतला आणि त्या कपड्याने सगळीकडं असं हात फिरून घेतला, खिडक्यांपासून ते TV सगळीकडं. स्वयंपाक वगैरे झाला, सगळे नाश्ता वगैरे करून बाहेर गेले, म्हणजे समर्थ आणि समर्थाचे पप्पा साईटवरती गेले आणि समर्थ पण पाठीमागून त्यांचा डबा घेऊन गेला होता. आणि त्याला पण अजिबात ह्या उन्हाळ्या सुट्टीत सुख लागलं नाही, कारण बाहेरची कामं, घरातली कामं सगळा लोड समर्थावरती पडला होता. त्याच्या पप्पाला कामाने होत नव्हतं, त्यामुळे बाकीचं सगळं आजीचं बघणं, आजीची औषधं, त्यानंतर आजीला सलाईन लावायला त्या कंपाऊंडरला घेऊन येणं, सोडणं, औषधं गोळ्या हे सगळं जे आहे, आणि त्यानंतर हे सगळं वारल्यानंतरसुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टीचा लोड खूप पडला होता. त्यामुळे समर्थसुद्धा आता खूप हे झालं आहे. आणि तरीसुद्धा आता आणखी सुट्ट्या आहेत थोडे दिवस त्याला. आता 6 जुलैला काहीतरी त्याचं कॉलेज भरणार आहे, तो जाणार आहे, आणि तो गेल्यावर मात्र मला घर पूर्ण खायला उठणार आहे. आता हे बाकीचे गेलेत तर मला इतकं त्रास होतो आहे. समर्थ गेल्यानंतर तर पूर्ण दिवसभरामध्ये मी एकटीच राहणार, नको होणार आहे. तर आपल्या बागेतली झाडं आहेत ना, आता आमच्या आईने त्या दिवशी आहे ना सगळी झाडं जी आहेत इकडच्या साईडची मोठी जी होती ना, सगळी कट करून टाकली. म्हणजे नको तर इतका राडा करून ठेवला. आता देवाचे आपले नारळ जे आहेत ना देवघरातले, ते लावून टाकणार आहे. पलीकडं आईने ते झाडं, पिवळ्या फुलाचं झाड जे होतं ना ते खूप उंच, ते सुद्धा आईने सगळं काढून टाकलं. आता आंब्याच्या शेजारी थोडंसं मस्त अशी नारळाची 2 आपल्याकडं रोपं आहेत, तर ती लावून टाकावी म्हणलं देवघरातली उगवलेली. त्यामुळे बाग आता बरीचशी पुढच्या साईडला रिकामी दिसते, तुम्हाला दिसत असेल पुढं जागा रिकामी. झाडांना पाणी वगैरे थोडं दिलं, कपड्या धुवायचं होतं मला, तर कपड्यांना पण पाणी वगैरे घेतलं मोटर लावून. तर इथंच आता मी बागेमध्येच कपडे वगैरे धुत असते. आतमध्ये काही धुत नाही, बाथरूममध्ये कपडे काही निघत नाहीत. तर कपडे भिजवायची होती, सगळं त्याच्यापासून सुरुवात होती आज बघा. एवढ्या दिवस घरामध्ये कामाला बाई पण लावलेली होती, त्यामुळे कपडे धुवायचा काही जास्त प्रश्न येत नव्हता.
आता सगळे गेले म्हटल्यानंतर म्हटलं बाई तरी काय करायचं, आता आपल्या आपल्या घरातलं रोजचं काम आपल्याला होऊन जातं. त्यामुळे मग आता त्या कामवाल्या ज्या होत्या काकू, तर त्यांना बंद करून टाकलं मी आता. 1 महिना ठेवलं होतं त्यांना. आणि आता काही जास्त लोड नसणार आहे, आम्ही तिघंच, त्याच्यामुळे घरामध्ये कामाचा काही लोड नव्हता, त्यामुळे बंद करून टाकलं. आणि जरीसुद्धा तब्येत खराब झाली किंवा माझे जर काय मला वाटलं तर त्यांना सांगितलेलं आहे, ते येतात म्हटलं. पण सध्या होतं आहे तोपर्यंत करायचं. आता सध्या थोडीशी माझी तब्येत बिघडली होती, रोज माझं दुखतं आहे, पण आता करते मी, चालू आहे आता जवळपास सासूबाईचं एक मासिकसुद्धा येईल. ते मासिक झाल्यानंतर बघू म्हटलं, जरा थोडासा दवाखाना वगैरे करून घेते. देवाची वस्त्र वगैरे सर्वाच्या अगोदर धुत असते मी. देवाची जी आपली देवपूजा वगैरे केलेली, म्हणजे पूजा करताना तिथलं सगळं पुसून वगैरे घेतो ना, तर ती वस्त्र असतात पहिला, ती मात्र छान अशी अगोदर धुवून घेते आणि त्यानंतर बाकीचे कपडे धुत असते. तर ऊन काही नव्हतं, पाऊस तर काय आणखीन पडलेला नाही, पण वातावरण बघू शकताय कसं झालं होतं. आणि टायमिंग झाला होता 11 वाजले होते. घरातली सगळी कामं करस्तोवर फरशा पुसेपर्यंत बराचसा उशीर झाला होता आज कपडे धुवायला मला. पण नशीब ऊन नव्हतं, त्यामुळे काय वाटलं पण नाही कपडे वगैरे धुवून घ्यायला. तर बघा असं काहीच आता सध्या माझं रुटीन चालू झालेलं आहे घरातली सगळी माणसं गेल्यानंतर. आणि होऊन जातात पटापटा कामांचं काही वाटत नाही, उरकतं आपलं. जसं होईल तसं करायचं ठरवलेलं आहे. चला तर ताईंनो, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.